नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सूर्यकांत कांबळे तुम्हा सर्वांचे मैत्रेय कॉमर्स अकॅडमी मध्ये स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर अंतर्गत एमकॉम पार्ट 1 सेमिस्टर 1 मधील ॲडव्हान्स अकाउंटन्सी पेपर 3 टॅक्सेशन या सब्जेक्ट मधील युनिट 3 डिडक्शन्स अंडर चॅप्टर 6A and कॉम्प्युटेशन ऑफ टोटल इन्कम या टॉपिक मधील अतिशय महत्त्वाचे MCQ म्हणजेच बहुपर्यायी प्रश्न। चला तर मग सुरू करूया। क्वेश्चन नंबर 1, अंडर विच सेक्शन डिडक्शन फॉर लाइफ इन्शुरन्स प्रीमियम इज अवेलेबल? ऑप्शन्स आहेत 80C, 80D, 80G, 80U। सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए 80C। क्वेश्चन नंबर 2, द मॅक्झिमम लिमिट ऑफ डिडक्शन अंडर सेक्शन 80C इज। ऑप्शन्स आहेत ₹1 लाख, ₹1,50,000, ₹2 लाख, ₹2,50,000। याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी ₹1,50,000। क्वेश्चन नंबर 3, डिडक्शन्स फॉर मेडिकल इन्शुरन्स प्रीमियम इज अलाउड अंडर डॅश। ऑप्शन्स आहेत सेक्शन 80D, सेक्शन 80DD, सेक्शन 80E, सेक्शन 80G। सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए सेक्शन 80D। Question number 4, maximum deduction allowed under section 80D for a senior citizen is ₹25,000, ₹30,000, ₹50,000, ₹1 lakh। याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी ₹50,000। क्वेश्चन नंबर 5, इंटरेस्ट ऑन एज्युकेशन लोन qualifies for deduction under। ऑप्शन्स आहेत सेक्शन 80C, सेक्शन 80E, सेक्शन 80G, सेक्शन 80TTA। सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी सेक्शन 80E। क्वेश्चन नंबर 6, डोनेशन्स टू प्राइम मिनिस्टर रिलीफ फंड आर एलिजिबल अंडर। ऑप्शन्स आहेत 80G, 80GG, 80C, 80U। सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए 80G। क्वेश्चन नंबर 7, डिडक्शन अंडर सेक्शन 80U इज अवेलेबल टू डॅश। ऑप्शन्स आहेत हँडिकॅप इंडिव्हिज्युअल, पेरेंट्स ऑफ हँडिकॅप पर्सन, बोथ A and B, none of this। सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए हँडिकॅप इंडिव्हिज्युअल। क्वेश्चन 8, द डिडक्शन फॉर सेव्हिंग बँक इंटरेस्ट इज अवेलेबल अंडर डॅश। ऑप्शन्स आहेत सेक्शन 80TTA, सेक्शन 80TTB, सेक्शन 80E, सेक्शन 80C। सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए 80TTA। क्वेश्चन नंबर 9, द मॅक्झिमम डिडक्शन अंडर सेक्शन 80TTA इज डॅश। ऑप्शन्स आहेत ₹5,000, ₹10,000, ₹15,000, ₹20,000। सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी ₹10,000। क्वेश्चन 10, द मॅक्झिमम लिमिट फॉर 80TTB डिडक्शन फॉर सीनियर सिटीजन इज डॅश। ऑप्शन्स आहेत ₹10,000, ₹25,000, ₹50,000, ₹1 lakh। सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी
50,000. Question number 11. Deduction for interest on home loan for self-occupied property under section 24B is dash. Options आहेत ₹50,000, ₹1 lakh, ₹2 lakh, ₹3 lakh. याचा करेक्ट आन्सर आहे ₹2 lakh. नेक्स्ट, टोटल इन्कम मीन्स डॅश. ऑप्शन्स आहेत इन्कम बिफोर डिडक्शन, ग्रॉस टोटल इन्कम मायनस डिडक्शन अंडर चॅप्टर 6A, इन्कम आफ्टर टॅक्स, नेट सॅलरी. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, ग्रॉस टोटल इन्कम मायनस डिडक्शन अंडर चॅप्टर 6A. नेक्स्ट, question number 13. Gross total income is calculated after clubbing dash. Options आहेत only salary income, income from all 5 heads, income from business only, none. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, इन्कम फ्रॉम ऑल 5 heads. Question number 14. Tax rebate under section 87A is available to a resident individual whose income does not exceed dash. Options आहेत ₹2 lakh 50, ₹3 lakh, ₹5 lakh, ₹10 lakh. So याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, ₹5 lakh. Next, question number 15. Maximum rebate available under section 87A for assessment year 24-25 onward is dash. Options आहेत ₹5,000, ₹10,000, ₹12,500, ₹15,000. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, ₹12,500. Question number 16. Deduction for contribution to NPS is allowed under dash. Options आहेत section 80 CCD subsection 1, section 80 CCD subsection 1B, both A and B, none of this. So याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, both A and B. Question number 17. Maximum additional deduction under section 80 CCD subsection 1B for NPS is dash. Options आहेत ₹25,000, ₹50,000, ₹1 lakh, ₹1,50,000. So याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, ₹50,000. Question number 18. Deduction for interest on home loan first time buyer under section 80EE is limited to dash. Options आहेत ₹25,000, ₹50,000, ₹1 lakh, ₹2 lakh. So याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, ₹50,000. Question number 19. Deduction for rent paid if no HRA is received is under dash. Options आहेत 80GG, 80GGA, 80GGC, 80DDB. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, 80GG. Question number 20. Deduction for expenditure on medical treatment of specified disease is under dash. Options आहेत 80DD, 80DDB, 80U, 80E. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, 80DDB. Question number 21. Total taxable income after deduction is called dash.
ऑप्शन्स आहेत नेट टोटल इन्कम, कॉम्प्युटेड इन्कम, असेस्ड इन्कम, बोथ ए अँड बी. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, नेट टोटल इन्कम. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 22. इन्कम टॅक्स इज कॅल्क्युलेटेड ऑन डॅश. ऑप्शन्स आहेत ग्रॉस टोटल इन्कम, नेट टोटल इन्कम, टोटल डिडक्शन, नन. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, नेट टोटल इन्कम. Question number 23. The basic exemption limit for individual below 60 years old regime is dash. आन्सर आहे ऑप्शन्स आहेत ₹2 लाख, ₹2,50,000, ₹3 लाख, ₹5 लाख. सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, 2,50,000. क्वेश्चन नंबर 24. For a senior citizen 60 years or more, the basic exemption limit is dash. Options आहेत ₹2,50,000, ₹3 lakh, ₹5 lakh, ₹3,50,000. So याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, ₹3 lakh. Question number 25. Education says on income tax is levied at dash. ऑप्शन्स आहेत 2%, 3%, 4%, 5%. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, 4%. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 26. रिबेट अंडर सेक्शन 87A इज अवेलेबल टू डॅश. ऑप्शन्स आहेत रेसिडेंट इंडिव्हिज्युअल ओनली, HUF, कंपनी, फर्म. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, रेसिडेंट इंडिव्हिज्युअल ओनली. क्वेश्चन नंबर 27. द टोटल टॅक्स लायबिलिटी इज कॅल्क्युलेटेड आफ्टर डॅश. ऑप्शन्स आहेत अप्लाइंग डिडक्शन, अप्लाइंग टॅक्स रेट्स, ऍडिंग सरचार्ज अँड सीज, ऑल ऑफ द अबोव. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, ऑल ऑफ द अबोव. Question number 28. Surcharge on income tax is applicable if income exceed dash. Options आहेत ₹25 lakh, ₹50 lakh, ₹1 crore, ₹2 crore. So याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, ₹50 lakh. Question number 29. Relief under section 89 subsection 1 is available for dash. Options आहेत arrears of salary, donations, medical expenditure, HRA. So याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, arrears of salary. Question number 30. Deduction under chapter 6A are applied dash. ऑप्शन्स आहेत बिफोर कॉम्प्युटिंग ग्रॉस टोटल इन्कम, आफ्टर कॉम्प्युटिंग ग्रॉस टोटल इन्कम, बिफोर कॉम्प्युटिंग नेट सॅलरी, बिफोर अप्लाइंग टॅक्स रेट. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, आफ्टर कॉम्प्युटिंग ग्रॉस टोटल इन्कम. मित्रांनो, तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिली असेलच. जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ज्ञान वाटल्यानेच वाढते. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिलात, त्यामुळे सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. थँक यू.